वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी हा पॉईंट पाहत होतो. त्यामध्ये आपण जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने यूजफुल आहेत हे पाहत होतो. तर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम्स म्हणजे द ऑर्गॅनिझम्स विच हॅव मॉडिफाईड देअर जेनेटिक मटेरियल. ओके, तर यामध्ये आपण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स त्यांचे ॲडव्हान्टेजेस पाहणार आहोत. ॲडव्हान्टेजेस ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड प्लांट्स. बाय डिफरंट वेज जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स कॅन हेल्प टू मॅनकाइंड. कशा पद्धतीने उपयोगाचे आहेत पाहू. दे आर नंबर 1 इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स, improved nutritional quality that is called as biofortification, then modification in post harvest characteristics, plants as factories, and last one is transgenic plants producing edible vaccines. तर पहिला मुद्दा आपण पाहू इन्सेक्ट पेस्ट रेजिस्टन्स. इट कॅन हेल्प फार्मर to reduce their use of chemical pesticides, which in turn can reduce the cost of producing food. आपण पाहत असतो की जे काही क्रॉप फील्ड आहे तर या क्रॉप फील्डमध्ये जेव्हा आपण क्रॉप्सचं कल्टिवेशन किंवा प्रोडक्शन करत असतो तर अशा वेळेस त्या क्रॉपवर अटॅक करणारे व्हरायटीज ऑफ इन्सेक्ट पेस्ट हे असतात की ज्यांच्यामुळं त्या क्रॉप प्लांटची प्रोडक्टिव्हिटीही कमी होत असते. आणि हे पेस्ट किंवा हे इन्सेक्ट पेस्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या केमिकल पेस्टिसाइड्सचा वापर करावा लागतो. आणि ज्यामुळं त्या केमिकल पेस्टिसाइड्समुळं तो पेस्ट तर किल होतोच, पण याशिवाय इतर युजफुल जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स सॉईलमध्ये प्रेझेंट असतात तेही डिस्ट्रॉय होतात आणि सोबतच एअर पोल्युशनसुद्धा होत असते. आणि त्यामुळं टू अवॉइड द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स आपल्याला बायो कंट्रोल किंवा बायोलॉजिकल मेथडचा वापर करून या पद्धतीला काही कंट्रोल करता येते का हे पाहायचं आहे. अँड अल्टरनेटिव्ह हॅज बीन अवेलेबल फॉर मेनी इयर्स, दॅट इज अ बायोलॉजिकल इन्सेक्टिसाइड फ्रॉम द बॅक्टेरियम बॅसिलस thuringiensis. तर इन्सेक्ट पेस्ट किंवा ह्या संदर्भात इन्सेक्टिसाइडल ॲक्टिव्हिटी असणारा एक बॅक्टेरिया हा बऱ्याच वर्षापासून वापरला जातो आणि तो म्हणजे आहे बॅसिलस thuringiensis, ज्याला BT असंही म्हटलं जातं. बट द यूज ऑफ बॅसिलस thuringiensis स्प्रे इज लिमिटेड बिकॉज ऑफ लो स्टॅबिलिटी ऑफ प्रोटीन इन द फील्ड. आता हा बॅसिलस thuringiensis जो आहे हा स्प्रेच्या स्वरूपामध्ये वापरला जातो. तर ह्या बॅसिलस thuringiensisचे स्पोर्स हे अवेलेबल असतात की जे पाण्यामध्ये डिझॉल्व केले जातात आणि त्याचा एक स्प्रे बनवून तो आपल्या पर्टिक्युलर क्रॉप प्लांटवर अप्लाय केला जातो. बट इट्स यूज इज व्हेरी लिमिटेड बिकॉज ऑफ लो स्टॅबिलिटी ऑफ प्रोटीन इन द फीड. त्याचं जे प्रोटीन आहे त्याची स्टॅबिलिटी कमी असल्यामुळं हा तुलनेनं कमी वापरला जातो. BT cotton is one of the best transgenic plant known for its insect resistant property. सगळ्यात पॉप्युलर जे एक्झाम्पल आहे तर ते आहे BT कॉटनचं. त्यामध्ये आहे इन्सेक्ट रेजिस्टंट कॅपॅसिटी. द इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट कंटेन आयदर अ जीन फ्रॉम बॅसिलस thuringiensis ऑर द काउपी ट्रिप्सिन इनहिबिटर जीन. मग आता हे जे इन्सेक्ट रेजिस्टंट प्लांट तयार केले जातात तर यामध्ये एकतर बॅसिलस thuringiensisचा जीन इन्सर्ट केला जातो ज्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइडल ॲबिलिटी आहे, किंवा काउपी ट्रिप्सिन इनहिबिटर जीन हा त्यामध्ये इन्सर्ट केला जातो जेणेकरून त्यावर इन्सेक्ट्स यांचा हल्ला होऊ नये आणि प्रोडक्शन हे वाढवले जाते. द जीन फ्रॉम बॅसिलस thuringiensis इज कॉल्ड क्राय जीन. जीनचं नाव काय आहे? क्राय जीन. अँड इट प्रोड्युसेस अ प्रोटीन इन द फॉर्म ऑफ प्रोटॉक्झिन अँड दॅट फॉर्म्स क्रिस्टलाइन इन्क्ल्युजन्स इन बॅक्टेरियल स्पोर्स. आता जो BT पासून बॅसिलस thuringiensis पासून जो जीन ऑप्टेन केला जातो त्याचं नाव आहे क्राय जीन. अँड दॅट प्रोड्युसेस
अ प्रोटीन इन द फॉर्म ऑफ प्रोटॉक्झिन. इन्सेक्टिसाइड काम करणारं जे प्रोटीन आहे हे क्रायजीनद्वारे तयार केलं जातं. When these spores are ingested by susceptible insect, a combination of high pH and the enzyme proteinase of insect gut, the protoxin is converted into toxic fragment. आता होतंय काय, जेव्हा हा स्प्रे फॉर्ममधला किंवा असे नवीन मॉडिफाईड व्हरायटी आहेत कॉटनच्या किंवा इतर प्लांटच्या की ज्यांच्यामध्ये क्रायजीन इंट्रोड्यूस केलेला आहे. म्हणजे त्यांच्या जिनोममध्ये आपण कोणता जीन इन्सर्ट केला आहे? क्रायजीन. हा क्रायजीन काय करतो? त्या प्लांटमध्ये एक प्रोटीन प्रोटॉक्झिन या स्वरूपाचा घटक तयार करतो. आणि जेव्हा हा प्रोटॉक्झिन त्या इन्सेक्टच्या शरीरामध्ये जातो, आता काय होईल? हे इन्सेक्ट त्या झाडावर त्याचे लिव्स खातील किंवा त्याचं काही पर्टिक्युलर प्लांटचा पार्ट हे खातील, तर त्या खाण्यासोबत त्यांच्या शरीरामध्ये त्या सेल्स जातील ज्यामध्ये क्रायजीन आहे आणि हा क्रायजीन प्रोटॉक्झिन तयार करतो. अ कॉम्बिनेशन ऑफ हाय pH अँड द एन्झाईम प्रोटीनेज ऑफ इन्सेक्ट्स मिडगट. आता हा जो इन्सेक्ट आहे ज्याने त्या प्लांटचे लिव्स खाल्लेले आहेत, तर त्याच्या गटमध्ये म्हणजे इंटेस्टाईनमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी हा जो हाय pH आहे आणि एन्झाईम प्रोटीनेज या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळं जो प्रोटॉक्झिन प्रोटीन आहे तो टॉक्सिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट होतो. अँड द इफेक्ट ऑफ धिस टॉक्सिक फ्रॅगमेंट्स आर मिडगट पॅरालायसिस. आणि तो प्रोटॉक्झिन हा टॉक्सिक स्वरूपामध्ये रूपांतरित झाल्यामुळं तो जो इन्सेक्ट आहे त्याचा इंटेस्टाईनचा भाग हा पॅरालाइज होतो अँड एंड विथ डिस्ट्रप्शन ऑफ मिडगट सेल्स ऑफ इन्सेक्ट. आणि पुढे चालून त्या गटमधल्या ज्या सेल्स आहेत त्या काय होतात? डिस्टर्ब होतात, डिस्ट्रॉय होतात आणि तो इन्सेक्ट आहे हा डेड होतो. कशामुळे? ड्यू टू द कॉम्बिनेशन ऑफ pH अँड एन्झाईम प्रोटीनेज, the protoxin is converted into toxic fragment and that toxic fragment causes paralysis of midgut and disruption of cells of midgut of the insect and the insect dies. म्हणजे अशा पद्धतीने बीटी म्हणजे काय बॅसिलस थुरिंजिनेसिस हा बॅक्टेरिया आहे, तर त्याच्याद्वारे आपल्याला इन्सेक्ट रेजिस्टंट व्हरायटी ही तयार करता येते. म्हणजे अशा व्हरायटी जर असतील तर आपल्याला एक्सटर्नली केमिकल इन्सेक्टिसाइड्स वापरण्याची आवश्यकता पडत नाही. ओके. मग आता या ठिकाणी बॅसिलस थुरिंजिनेसिसद्वारे जो जीन मिळवला जातो त्याचं नाव आहे क्रायजीन आणि तो काय तयार करतो? इट प्रोड्युसेस अ प्रोटॉक्झिन. बट टॉक्झिन ॲक्टिव्हिटी हॅव बीन अगेन्स्ट मेनी स्पीसीज ऑफ इन्सेक्ट विदिन द ऑर्डर ऑफ. आता ही जी टॉक्सिक ॲक्टिव्हिटी आहे तर ही किंगडम प्लांटीच्या बऱ्याच ऑर्डरचे जे प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला या बीटीद्वारे इन्सर्ट करता येते. कोणकोणते ऑर्डर आहेत मग? लेपिडोप्टेरा, डायप्टेरा अँड कोलिओप्टेरा या ऑर्डरचे जे काही प्लांट्स आहेत तर यांच्यामध्ये आपल्याला बीटी टॉक्झिनद्वारे वेगवेगळ्या इन्सेक्टसाठी रेजिस्टन्स कॅपॅसिटी ही तयार करता येते किंवा आढळते. सिमिलरली द जीन ऑफ अल्फा अमायलेज इनहिबिटर हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम अडझकी बीन्स दॅट इज फॅसिओलस व्हल्गॅरिस. ठीक आहे. एक बीन्सचा प्रकार आहे ॲडझुकी बीन्स ज्याला फॅसिओलस व्हल्गॅरिस असं म्हणतात. तर यांच्याकडूनही एक जीन हा सेपरेट केला जातो ज्याचं नाव आहे अल्फा अमायलेज इनहिबिटर अँड दॅट इज ट्रान्सफर टू टोबॅको. आणि हा जीन जो आहे हा कोणत्या प्लांटमध्ये ट्रान्सफर केलेला आहे? टोबॅकोमध्ये. धिस जीन वर्क्स अगेन्स्ट पेस्ट. आता हा जो जीन आहे अल्फा अमायलेज इनहिबिटर हा काही पेस्टच्या अगेन्स्ट काम करतो आणि ते म्हणजे झेब्रोटिस सबफॅसिकटस अँड कॅलोसोब्रचस चायनेन्सिस किंवा कायनेन्सिस.
असे जे 2 पेस्ट आहेत यांच्या विरोधात अल्फा अमायलेज इनहिबिटर हा जीन पेस्ट रेझिस्टन्स कॅपॅसिटी तयार करत असतो. हे झाले इन्सेक्ट रेझिस्टंट व्हरायटी. आता आपण पाहू इम्प्रूव्ड न्यूट्रिशनल क्वालिटीज ऑफ प्लांट्स. that is called as biofortification. To increase the nutritious value of food is called as biofortification. एखाद्या क्रॉप प्लांटमध्ये काही न्यूट्रिशियस घटक हे जेव्हा वाढवले जातात तेव्हा त्या टेक्निकला बायोफोर्टिफिकेशन असं म्हणतात. प्लांट्स also have been produced to provide improved nutritious food. प्लांट्स जे आहेत हे वेगवेगळे न्यूट्रिशियस घटक त्यामध्ये वाढवले जातात. फॉर मिलियन्स ऑफ पीपल इन डेव्हलपिंग कंट्रीज राईस इज द मेन आयटम इन देअर डाएट. डेव्हलपिंग कंट्रीमध्ये महत्त्वाचं फूड जे आहे ते राईस हे वापरलं जातं. बट राईस डज नॉट कंटेन एनी इसेन्शियल न्यूट्रियंट्स. आणि ह्या राईसमध्ये कोणतेही इसेन्शियल न्यूट्रियंट्स हे नसल्यामुळं माल न्यूट्रिशन इज व्हेरी कॉमन. स्पेशली ट्रिबल इज द ब्लाइंडनेस दॅट रिझल्ट फ्रॉम लॅक ऑफ व्हिटॅमिन ए. आणि व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीमुळं अशा पर्सनमध्ये ब्लाइंडनेस हा डिसीज पाहायला मिळतो. हाय न्यूट्रिशियस फूड लाईक मिल्क व्हेजिटेबल कॅनॉट बी अफोर्डेड बाय दीज पीपल. आणि अशा लोकांकडून हाय न्यूट्रिशियस फूड जे आहेत लाईक व्हेजिटेबल्स मिल्क हे ते व्यक्ती घेऊ शकत नाहीत. टू सॉल्व दिस प्रॉब्लेम स्विस रिसर्चर्स क्रिएटेड ट्रान्सजेनिक राईस. आणि ह्या प्रॉब्लेमला दूर करण्याकरिता ट्रान्सजेनिक राईस आणि ट्रान्सजेनिक मस्टर्ड, ज्यांना गोल्डन राईस आणि गोल्डन मस्टर्ड असं ह्या व्हरायटींची नावं आहेत की ज्यामध्ये व्हिटॅमिन एचं प्रमाण हे जास्त आहे. अँड दॅट गोल्डन कलर इज ड्यू टू व्हिटॅमिन ए. हा गोल्डन कलर व्हिटॅमिन एमुळे पाहायला मिळतो. इफ धिस राईस इज ग्रोन अँड इटन इट विल रिड्यूस द डिसीज असोसिएटेड विथ व्हिटॅमिन ए डिफिशियन्सी. आणि अशा राईसच्या वापरण्यामुळं व्हिटॅमिन एचं प्रमाण जास्त आहे. अशा गोल्डन राईसच्या वापरण्यामुळं जे काही व्हिटॅमिन ए डिफिशियन्सीमुळं होणारे जे काही आजार आहेत हे आपल्याला कमी करता येतात. इम्प्रूव्हमेंट इन ऑइल कंटेंट अँड ऑइल क्वालिटी ऑफ ऑइल क्रॉप्स लाईक सोयाबीन, ऑइल पाम्स, rapeseed, sunflower, they have been achieved by transfer of Arabidopsis gene. ऑइलचं कंटेंट किंवा ऑइलची क्वालिटी जर इम्प्रूव्ह करायची असेल तर जे काही ऑइल क्रॉप्स आहेत त्यांच्यामध्ये एक जीन इन्सर्ट केला जातो. त्याचं नाव आहे Arabidopsis gene. Then iron deficiency also affect 30% of world population. 30% वर्ल्ड पॉप्युलेशनमध्ये आपण आयर्न डिफिशियन्सी पाहत असतो. अँड टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम प्रोडक्शन ऑफ ट्रान्सजेनिक प्लांट्स दॅट आर रिच इन आयर्न अँड द आयर्न स्टोरेज प्रोटीन फेरटीन आर प्रोड्युस्ड. बरोबर आहे. आयर्न डिफिशियन्सीचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी ट्रान्सजेनिक प्लांट्स जे की आयर्न कंटेंटमध्ये रिच आहेत, आयर्न स्टोरेज प्रोटीन जे आहे फेरिटीन त्याचंही प्रमाण वाढवलं जातं. द जीन फॉर फेरिटीन प्रोटीन इज आयसोलेटेड फ्रॉम सोयाबीन अँड फॅसिओलस अँड दे हॅव बीन ट्रान्सफर्ड टू राईस. प्रोटीनचं प्रमाण वाढवण्याचे जे काही जीन्स आहेत हे सोयाबीन आणि फॅसिओलसस यांच्यामध्ये जे पाहायला मिळतात ते राईसमध्ये ट्रान्सफर केले जातात विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. आणि राईसच्या नवीन व्हरायटी ह्या डेव्हलप केल्या जातात. सो हेर आर सम एक्झाम्पल्स ऑफ क्रॉप्स ज्याच्यामध्ये कोणता जीन हा ट्रान्सफर केला आहे आणि त्याच्यामुळे मिळणारं बेनिफिशियल इफेक्ट्स काय आहेत हे पाहू. प्रो व्हिटॅमिन ए and the activity is antioxidant present in rice, and transgenic genes are phytoin synthetase
किंवा लायकोपेन सायक्लेट्स. दुसरं आहे व्हिटॅमिन ई विच इज ऑल्सो अन अँटीऑक्सिडंट. कॅनोला इज द क्रॉप. गॅमा टोकोफेरॉल मिथाइल ट्रान्सफरेज हा जो जीन आहे. देन थर्ड नंबर इज फ्लॅवोनॉइड्स अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात, प्रेझेंट इन टोमॅटो. अँड द ट्रान्सजीन्स आर कॅलॉन आयसोमरेज. देन फ्रुक्टंट that is the low calorie sugar. Crop plant is sugar beet and the transgenes are 1 sucroses or sucrase fructosyl transferase. आणि लास्ट घटक आहे आयर्न, दॅट इज आयर्न फोर्टिफिकेशन. क्रॉप प्लांट आहे राईस, ज्यामध्ये ट्रान्सजीन आहेत फेरिटीन किंवा मेटॅलोथायोनिन और फायटेट्स यांचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट्स हे तयार केल्या जाऊ शकतात. मग काही प्लांटमध्ये इन्सेक्ट रेझिस्टन्स कॅपॅसिटी असेल, काही प्लांटमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही चांगली असेल, किंवा काही प्लांट्सचा मेडिसिन म्हणून उपयोग केला जाईल. अशा व्हरायटी मेथडद्वारे हे ट्रान्सजेनिक प्लांट्स हे आपल्याला उपयोगी पडतात. याचा जो हाफ राहिलेला भाग आहे हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत हे क्वेश्चन सॉल्व करा. and thank you.